आणि मी तुम्हाला आज सांगतो की वेळामावशा आमच्या साईडला का सेलिब्रेट केली जाते. लोकांना याच्याबद्दल माहिती नाही आहे की वेळामावशा एक्झॅक्टली का सेलिब्रेट केली जाते. आज मी तुम्हाला त्याच्या पाठीमागलचं कारण सांगतो. कारण हे ही जी काळी जमीन आहे, या जमिनीनं शेतकऱ्याच्या कुटुंबाला जगवलं आहे. तर त्याचंच एक परतफेड म्हणून शेतकरी वर्षातून एक दिवस काढतो आणि एका दिवसामध्ये तो या जमिनीला जपतो, पूजतो. त्याच कारणामुळं शेतकरी काय करतो की या दिवशी आपल्या कुटुंबासकट सर्वांसकट येतो, या जमिनीला पूजतो, याची पूजा करतो आणि या कारणासाठी वेळामावशा सण सेलिब्रेट केला जातो. वेळामावशा कधी सेलिब्रेट केली जाते? ती मार्गशीर्ष महिन्याच्या 4थ्या आठवड्यामध्ये सेलिब्रेट केली जाते. आणि या दिवशी शेजारचे आसपासचे लोक येतात आणि आंबील तर हमखास पिऊन जातातच. असे सण आहे ना जपले पाहिजेत, त्यांची परंपरा कायम टिकवली पाहिजे. व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोहोचेल माहीत नाही, पण ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे त्यांनी शेअर करा त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये, जेणेकरून त्यांनाही समजू द्या की मराठवाड्यामध्ये असा एक आगळा वेगळा सण सेलिब्रेट केला जातो, त्यामध्ये याच जमिनीला पूजलं जातं. नाव घ्या ना तर खावा खावा मग नारळ महादेव भूक लागली त्याला. काय पाहिजे? वा, आंबील आहे आंबील. मस्त झाले बरं का. हे बघ अंकल झुझू करायले तुला. येते डबरू. पाठीमागे सर्वजण आंबील पिऊन झोपलेत. आता मी चाललोय मोहळा शोधायला. मोहळा म्हणजे काय? मोहळा म्हणजे मध, हनी जे बनतं ना, त्याला आम्ही आमच्या गावठी भाषामध्ये मवाळ म्हणतो. अशा जागी मवाळ असतात, साप पण असतात. अशा जागी थोडंसं काळजी घेऊनच बघावं लागतं. ऊसाची सांगता ही या दुधाच्या उतू घालण्याने होते. असं म्हणलं जातं की ज्या साईडला दूध उतू जाईल त्या साईडला या वर्षीच्या रब्बी पिकाचं उत्पन्न जास्त निघेल. आता आम्ही बघतोय की आमच्या माझ्या साईडला उतू जात आहे, म्हणजे हा भाग, इकडला भाग, खूप सारं उत्पन्न आमच्या शेतातून निघणार आहे यावर्षी. तर मी हा व्हिडिओ इथंच संपवतोय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच चॅनललाही सबस्क्राईब करा. हा फ्युचर ब्लॉगर रेडी होत आहे. हॅलो गाईज.